हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीचा हा आजचा रात्रीचा मेन्यू असणार आहे. तर मी हा दुपारी बनवला आहे. तर अगदी साधं सिंपल असं भरलेलं वांगं बनवलं आहे, फोडणीची डाळ बनवली आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे एक तुम्हाला आयडिया येईल की अशा साध्या सिंपल थाळीची कधी पाहुणे येतात किंवा कधी म्हणजे असा काही उपवास असतो तर उपवास सोडण्यासाठी म्हणून अशा रेसिपीज बनवायच्या. तर डाळ मी आधी शिजवून घेतली, फक्त हळद मीठ आणि टोमॅटो टाकून डाळ शिजवली. त्यानंतर आता त्याला फोडणी करूयात. तर तेल गरम केलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलेलं आहे, थोडंसं हिंग घातलं आहे. ते सगळं छान तडतडलं की एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर कुटून टाकलेल्या आहेत. त्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि ते छान कढीपत्ता तडतडला की नंतर 4 ह्या सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या असे काप केलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत. तर आता लगेचच बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं, त्यामुळे आपली ही फोडणी रेडी झाली आहे. तर वरून अजून कोथिंबीर घातली आहे मी तेलामध्ये कोथिंबीर घातली नाही की त्या फोडणीचा वास खूप छान येतो आणि आपली फोडणी करपतही नाही. तर नेहमी असं फोडणी करताना थोडंसं वरून कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर ही डाळ घातलेली आहे. तर फार काही मी पातळ बनवणार नाही, घट्टच डाळ ठेवणार आहे. आणि वरून अजून कोथिंबीर घातली, कारण वरणात जेवढी कोथिंबीर असेल तेवढं आपल्या वरणाला टेस्ट छान येते. तर अशी अगदी साधी सिंपल ही डाळ मी बनवलेली आहे. तर आता या डाळीला 1-2 ते 3 मिनटं फक्त उकळून घेणार आहे. त्यानंतर ही आपली डाळ रेडीच झालेली आहे. मग तर आता एकदा ती छान उकळवली की ती बाजूला काढून ठेवते आणि करूयात आपण भरलेल्या वांग्याची तयारी. तर मी आधी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे बारीक चिरून घेतलेलं आहे. तर एक अगदी मोठ्या साईजचा टोमॅटो, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि कोथिंबीर थोडीशी. त्यानंतर हे पाव किलो वांगे आहेत. तर साधारणतः 6 ते 7 वांगे आहेत, त्यांना 4 मध्ये भाग केलेले आहेत, असे काप दिलेले आहेत म्हणजे. तर ते सगळी तयारी करून झाल्यानंतर आता आपण म्हणजे वांग भरण्यासाठीचा जो मसाला आहे तो रेडी करतोय. तर अर्धा चमचा हळद घातली, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ आणि हा जो आहे तो घरगुती कांदा लसूण मसाला आहे जो की आम्ही घरी बनवतो. त्यानंतर एक 5 ते 6 चमचे आपण दाण्याचं कूट घेणार आहोत. तर हे शेंगदाणे अगदी खमंग भाजलेले आहेत आणि साल न काढता त्याचं कूट बनवलेलं आहे. तर असं बऱ्याच भाज्यांना लागतात, त्यामुळे मी बनवून ठेवते आधी कूट. आणि त्यानंतर तेल. तर हे आपण सगळं कच्चंच वापरणार आहोत आणि ना ह्याला फोडणी देणार नाही आहोत. तर आता तेल घातलेलं आहे 2 चमचे. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हा कांदा लसूण मसाला घरी बनवलेला आहे, त्यामध्ये लसूण खोबरं बरंचसं वापरलेलं आहे, त्यामुळे मी वरून काही यामध्ये लसूण खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे ह्या भाजीमध्ये. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा आपला वांग्यात भरण्यासाठीचा मसाला रेडी होईल. तर गावाकडे कसं असतं, हा मसाला रेडी केला आणि वांग्याचं कालवण केलं ना की यातलाच थोडासा मसाला बाजूला ठेवला जातो, जो की तोंडी लावण्यासाठी म्हणून ही चटणी म्हणूनही छान लागतं, खूप छान टेस्ट लागते त्याची. तर माझ्या मुलीला खूप आवडतं, ती असं वांग्याची भाजी बनवताना हा मसाला बनवला की थोडा तिला साईडला काढून घेते खाण्यासाठी म्हणून. तर त्यानंतर आता हे मिक्स करून झालेला आहे मसाला, तो आपण वांग्यामध्ये चांगला दाबून अगदी भरणार आहोत. तर सगळ्या वांग्यांमध्ये मी हा मसाला भरून घेते. तर अगदी कोणीही करू शकतं अशी ही रेसिपी आहे. ना कोणता म्हणजे वांगी फ्राय करायची गरज, ना कांदा फ्राय करायची गरज. तर एकदाच आपण हे सगळं मसाला प्रिपेअर करून वांग्यामध्ये भरून ते अगदी पातेल्यात घेणार आहोत, की ज्या भांड्यामध्ये आपल्याला वांगं करायचं आहे. तुम्ही कुकरला करणार असाल तर कुकरमध्ये किंवा पातेल्यात करणार, मी तर पातेल्यामध्ये करणार आहे, किंवा कढईमध्ये करणार असाल तुम्ही तर कढई. तर आता मी ह्या पातेल्यामध्ये करणार आहे वांगं. तर आता हे सगळे वांगे आपण त्या पातेल्यामध्ये ठेवून घेणार आहोत. तर हे पातेलं काय मी गॅसवर ठेवलेलं नाही आहे, हे खालीच आपण सगळं ठेवून घेणार आहोत. आणि राहिलेला जो मसाला आहे तोही मी वरून घालून घेणार आहे. आणि त्यानंतर ते ताटाला जे मसाला सगळा लागलेला आहे तर तो आपण पाण्यासोबत धुवून या वांग्यामध्ये घालणार आहोत. तर आता मी हे पातेल्यात बनवते, तर वांगं शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. नाहीतर तुम्ही जर कुकरला करणार असाल ना तर तुम्ही फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं ना, म्हणजे तुम्हाला अगदी लपथप असं वांगं बनवायचं असेल तर. जर पातळ बनवायचं असेल तर अजून 2 ग्लास पाणी घातलं तरीही चालेल. तर आता सगळं हे मिक्स करून पाणीही ओतून झाल्यानंतर मी ते पातेलं आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे. आणि आता ते आपल्याला मिडियम गॅसवर उकळवून घ्यायचं आहे. मी काय ह्याच्यावर झाकण वगैरे ठेवलेलं नाही आहे. आणि हार्डली म्हणजे
15 ते 20 मिनिटात वांग शिजून रेडी होतं. वांग्याला काही शिजायला फार वेळ लागत नाही. आणि बघू शकता तुम्ही आता हे आपलं वांग रेडी झालेलं आहे. तर मी ना झाकण ठेवलं ना कुकरमध्ये शिजवलं किंवा काहीतरी, खूप छान असं आपलं हे वांग रेडी झाले. तर मी अगदी थोडंसं त्यामध्ये रस्सा असा ठेवलेला आहे, म्हणजे एकदम लपथबं असं बनवलेलं आहे वांग. तर आता ते वांगही आपलं झालेलं आहे करून. त्यानंतर आज मी करते शिरा. तर हा शिरा मी आंब्यापासून करते, कारण आता आंब्याचा सीझन आहे आणि खूप छान आंबे आहेत. तर बघू शकता हा हापूसचा आंबे होते. तर मी 2 आंब्यांचा पल्प काढून घेतला आहे, म्हणजे आंब्यांच्या फोडी काढून त्या मी मिक्सरला फिरवलं आहे. त्यानंतर 1 वाटी बारीक रवा आहे आणि 2 वाट्या दूध आहे. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेत आणि दुधामध्ये केशर. तर केशर अगदी ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं घरात म्हणून मी त्याचा यूज केला आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. तर हे सगळं साहित्य घेतलं आहे. त्यानंतर आता गॅसवर ठेवूया एक कढई. त्यामध्ये मोठे चमचे चांगले 2 तूप घातलेलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये घालूयात हा रवा. तर हा 1 वाटी बारीक रवा आहे. तुम्हाला किती क्वांटिटी बनवायचा आहे तशा टाईप रवा तुम्ही वापरू शकता. आणि आता हा रवा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर चांगला त्याच्यातून वास यायला लागल्यानंतर मग मी त्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेत आणि तेही त्याच्यासोबत भाजून घेतलेत. आणि आपल्या रव्याचा बघू शकता थोडासा ब्राऊन असा कलर झालेला आहे, म्हणजे आपला रवा छान असा भाजला गेला आहे. त्यानंतर हे जे केशर भिजवलेलं दूध आहे तर ते आपण घालूयात. तर केशर हे अगदी छान ओरिजिनल असल्यामुळं ना त्याला, म्हणजे या दुधालाच एवढा छान कलर आला आणि त्यानंतर रव्यालाही अगदी थोडासा पिवळसर असा कलर आला होता. नाहीतर असं मार्केटमध्ये जे भेटतं ना म्हणजे केशर, तर त्याला एवढा कलर येत नाही, डुप्लिकेट वगैरे असतं. तर आता ते दूध छान त्या रव्यामध्ये मिक्स झाले. त्यानंतर घालूयात हा आंब्याचा पल्प आणि तेही छान मिक्स करून घेऊयात. तर आपला रवा आता बऱ्यापैकी होत आलेला आहे शिजत. आणि त्यातलं म्हणजे आंब्याचा अंश आणि दुधाचा अंश असा चांगला घट्टसर झाला ना की त्यानंतर मग आपण साखर घालणार आहोत. आणि अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि हे घातलेले आहे वेलचीची पूड. तर मीठ अगदी थोडंसं घालायचं, कारण टेस्ट बॅलन्स खूप छान होते. म्हणजे आपण गोड जरी पदार्थ बनवत असलो ना तरी त्यामध्ये अगदी चिमूट मिठाची असेल ना तर त्याची टेस्ट छान येते. तर अशा प्रकारे आपला हा रवा रेडी झालेला आहे. 1-2 मिनटं मी असाच परतवून घेतला आहे तो. आणि बघू शकता आता कढईचा हा रवा सोडायला लागला, म्हणजे हा रेडी झाला आहे. तर मी तो बाउलमध्ये काढून घेते. तर आज चतुर्थी असल्यामुळं गोडाचं काहीतरी असावं, तर बोललं आता दुसरं काही करण्यापेक्षा हा आंब्याचा शिरा बनवावा. तर अशा प्रकारे आपलं आजचा मेनू रेडी झालेला आहे. चपाती आणि भात याची रेसिपी मी काही दाखवली नाही, कारण ते आपण रोजच बनवतो आणि सगळे बनवतात. तर आता आधी तर चपात्या एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे वांग आणि गरमागरम ही डाळ आहे. तर कलरही बघू शकता डाळीला खूप छान आला आहे. त्यानंतर हा आंब्याचा शिरा. त्यानंतर आहे लोणचं. तर हे लोणचंही मी घरी बनवलेलं आहे, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्यानंतर गरमागरम भात आणि शेंगदाण्याची मी चटणी केलेली होती, थोडीशी तोंडी लावण्यासाठी, अशी कधीतरी भाजी नसते म्हणून. तर ती चटणी सर्व केलेली आहे. त्यानंतर पापड. तर पापड मी आज भाजून घेतला आहे, नेहमी तळलेला असतो पण बोललं तेलकट नकोच आज काही, म्हणून मग मी पापड घेतलेला आहे. त्यानंतर साजूक तूप आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपली ही आज चतुर्थी स्पेशल थाळी रेडी झालेली आहे. तर उपवास सोडण्यासाठी म्हणून हा मेन्यू असेल ना तर खूप छान. आणि अशा प्रकारे मी ही आज बनवलेली चतुर्थी स्पेशल थाळी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंट करायलाही विसरू नका, रेसिपीज आपल्या फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि चला तर मग असंच भेटूया यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.